ग्रामीण भागातील गरीब गरजू मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी म्हणून शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात आतापर्यंत 25,000हून अधिक सायकल वाटप करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील शाळकरी मुलींना शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सायकल भेट देण्यात आली। स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। सायकली मिळाल्याने मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून आला। स्वर्गीय नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील व ॲडव्होकेट दत्ता पाटील यांनी त्या काळी ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली केली। त्यांचा हा वारसा जपण्याचे काम शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी करीत आहेत। शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख यांनी देखील शिक्षणाला महत्त्व देत मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केलाय। गावे वाड्यांमधील मुलींना शाळेत जाण्यासाठी साधने नसल्याने त्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते। हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतलाय। गाव वाड्यांमधील शाळकरी मुलींसाठी सायकली देण्याचा उपक्रम हाती घेतला। या उपक्रमातून मुलींच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम त्यांनी केले। सायकलीतून मुलींच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय। आणि जाता जाता एका झाडाखाली काही मुलींना भेटले। त्या नुसत्या दप्तर घेऊन बसलेल्या होत्या। म्हटलं काय झालं? त्या म्हटलं आम्ही 10 किलोमीटर शाळेसाठी चालतो। तर ह्या विचाराने आम्ही सायकल वाटप करतो। आजपर्यंत तुम्ही पाहिलंय मी अनेक मुलींना सायकल दिली आहे। काल पण स्वर्गीय भाऊंची पुण्यतिथी होती आणि आज गावोगावी जर शाळा आहेत त्या फक्त स्वर्गीय भाऊ प्रभाकर पाटलांमुळे आहेत। तो वारसा आम्ही शिक्षणाचा निश्चितपणे पुढे चालवणार आणि त्याच्यासाठी आम्ही सायकल वाटप काल एक प्रातिनिधिक स्वरूपात 50 मुलींना तालुक्यातले ते ग्राउंडवर केला। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन आणि आनंद मिळतो। आणि यापुढे सुद्धा मी सायकल वाटप असो किंवा खाली बसणारा मुलगा असो त्याला बेंच देणं, मुलांना सायकल देणं या मूलभूत शैक्षणिक सुविधांसाठी कायम काम करणार। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।